नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा तर SSC GD 2025 फिजिकल डेट तुमची आलेली भैया 20 ऑगस्टपासून तुमचं फिजिकल सुरू आहे. नोटीस तुमची ऑफिशियल आहे का नाही व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूच. आणि मागच्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये काय काय तुमचे बदल ह्या वर्षी झालेले आहेत. आणि भैया फिजिकलचे तुमचे जेवढे पण डाऊट तुमच्या मनात येत असेल, फिजिकल कसे काय कुठं होणार आहे, RFID चीफ काय, सगळ्या गोष्टी फिजिकलचे सर्व डाऊट तुमचे 100% व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा लास्टपर्यंत व्यवस्थित बघा. चॅनलवर जे पण नवीन असेल भैया चॅनलला सबस्क्राईब करा. SSC GDसाठी आपलं महाराष्ट्राचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे. ठीक आहे. तर सीन असा आहे, आपण लई दिवसापासून मी व्हिडिओ टाकला नाही कारण की काही ऑफिशियल गोष्टी नव्हत्याच. म्हणजे तुमचं फिजिकल आलं, डेट कधी आहे काय हे सांगून तुम्हाला उगाच कन्फ्युजनमध्ये टाकण्यापेक्षा मी म्हटलं ठीक आहे बा, जेव्हा येईल आपण तेव्हा व्यवस्थित सांगू पोरायला काय विषय काय नाही. तर आता अजून आपली ही डेट ऑफिशियल आहे का काय नाही, सगळ्या गोष्टी आपण सविस्तर पाहणार आहे. ठीक आहे. चॅनलला जे पण नवीन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. पहिलं तर हे नोटीस बघा, तुम्ही बघितलंच असेल चॅनलवरती सगळीकडे हे दाखवतं जे भैया की तुमचं फिजिकल ह्या तारीखपासून सुरू होणार आहे. तर विषय असा भैया की अजून तर हे 100% ऑफिशियल नाही म्हणू शकत, परंतु आता जेवढे पण जे विश्वसनीय चॅनल आहे, आपण RW झालं, बरेचसे चॅनल म्हणजे लगभग सगळ्या चॅनलना सांगून दिले की हे 100% ऑफिशियल तुम्ही समजू शकता. सीन असं असतं की काही काही नोटीस आपण तिच्यावर शुअरिटीज नाही सांगू शकत, पण आता आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो ते जर सांगू राहिले आणि जे म्हणजे मी माझ्या लेवलवरती मी विचारलं आहे की 100% आपण म्हणू शकतो का, तर भैया 100% तुम्ही याला मानू शकता की खरं नोटीस आहे. म्हणजे तुमचं लगभग आता 2-3 दिवसात तुम्हाला व्यवस्थित गोष्टी एक काय म्हणता येईल त्याला, ऑफिशियल नोटीस तुमचं वेबसाईटवर येऊन जाईल. 2-4 दिवस लागेल त्याला अजून, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल. नोटीस हेच आहे, हे नोटीस तुम्हाला ऑफिशियल भेटून जाईल. सीन असं असतं की आता गोष्टी एवढ्या ॲडव्हान्स झाल्या आहे, सगळ्या गोष्टी ॲडव्हान्स झाल्या आहेत, तर त्याच्यामुळे ते जे हे असते ना नोटीस, हे पहिले इंटरनली पाठवत असतात की तुम्ही भैया हे म्हणजे कसा सीन आहे, CRPFचे जे डिपार्टमेंट आहे त्याच्याकडून सगळ्या डिपार्टमेंटला पाठवले की तुम्ही आम्हाला फिजिकल घ्यायचं आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवा. हे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट असते. पण सीन असा होते की एखाद्याकडून ते लीक होते तर सगळीकडे ते पसरले जाते डिजिटल जमान्याला. त्याच्यामुळं तर हेच नोटीस तुम्हाला 100% 4-5 दिवसात तुम्हाला ऑफिशियली पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. नोटीसमध्ये काय काय आपण बघून घेऊ. नोटीस हे CRPFकडून सगळ्या फोर्सेसला दिले, SSB, ITBP, असम रायफल, BSF आणि CISFले. याचं काय म्हणणं आहे, रिक्रुटमेंट ऑफ कॅन्डिडेट 2025 CAPF SSB, प्लीज रेफर द डायरेक्टेड लेटर ऑफ ॲन इवन नंबर डेटेड 26/6चं नोटीस आहे. पण सीन असं आहे, म्हणजे ते तारीख मागची वाटते 26/6, आजची 29 आहे, कालपासून. म्हणजे मग पण तोच डाऊट आला की बाबा नोटीस जर 26चं आहे तर सगळ्याला 29ला कसं भेटलं. ते काल म्हणजे कालच तुम्ही व्हिडिओ बघितले असेल की कालच हे नोटीस सगळ्याला सापडलं असेल. तर मग हेच की ते तोपर्यंत ते कोणं लीक नसेल केलं, आता ते लीक झाले म्हणून सगळ्याला ते भेटले. 100% तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू शकता. त्यामध्ये सांगेल आता तर यामध्ये काय काय सांगेल की तुमचं फिजिकल आहे ते चालू होणार आहे, बघू शकता 20 ऑगस्टपासून 11 सप्टेंबरपर्यंत तुमचं फिजिकल चालू होणार आहे. प्रत्येक सेंटरवर एक 1500 कॅन्डिडेट राहणार आहेत. 30 सेंटर तुमचे ऑल इंडिया राहणार आहे. 30 सेंटर तुमचे PET PST राहणार आहे. आणि एक महत्त्वाचा बदल म्हणजे मागच्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये ह्या वर्षी मेन बदल काय झाला की तुमचं मागच्या वर्षी जे होतं तुमचं फिजिकल मेडिकल डॉक्युमेंट सगळं एकाच वेळेस होतं. पण ह्या वर्षी यांनी तुम्ही बघू शकता PET PST अलग होणार आहे. तुमचं PET PST अलग होणार आहे आणि मेडिकल अलग होणार आहे. तर बघू शकता द इन पर्सन केसेस ॲट PET PST स्टेजेस सफिशियंट नंबर, कुठे गेले ते मी पाहिलं होतं मागं. बरं ते असं तुम्ही पाहून घ्यायचं. हे आपलं टेलिग्रामचं जे ग्रुप आहे त्याच्यावर मी पाठवून देणे. तर याच्यात याचं असं म्हणणं आहे की तुमचं फिजिकल आम्ही वेगळं घेणार आहे आणि तुमचं मेडिकल वेगळं घेणार आहे. ठीक आहे. आता सीन असं आहे की 100% तर कन्फर्म अजून ते आलंच नाही नोटीस. म्हणजे जसं मनात झालं तर हे नोटीस ऑफिशियली नाही आहे, पण आता सगळे सांगत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात विश्वास ठेवणंच पडेल की त्यानुसार तुम्हाला चालणं पडेल. जेव्हा एकदा ऑफिशियल येईल त्याच्यात कदाचित चेंजेस होऊ शकतात, पण मला तरी असं वाटतं की एकदा हे नोटीस आलं ते ऑफिशियल नोटीस बी असंच तुमचं राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर भरोसा ठेवू शकता तुमचं. आणि ठीक आहे ना, तुमचं फिजिकल आणि मेडिकल अलग अलग होतं, त्याच्यात तुमचा फायदाची जे पोरं फिजिकली पास होतील तर तुमचं मेडिकल ज्याचं वीक असेल, काही पॉईंट असेल त्याचं ऑपरेशन म्हणजे टाईम भेटला म्हणजे ते चांगलंच असतं. असं नका मानू की तुमचं फिजिकल आणि मेडिकल अलग होऊ राहिलं तर काही सीन होईल का भाऊ. आणि एक हा की अजून एक डाऊट तुमच्या मनात असेल की तर भैया ही जी लिस्ट लागली आता, जे कट ऑफ लागले आपला
काय कट ऑफ लागला ना आपला SCचा 88, OBCचा 100, 100 असा लगभग या आसपास. तर याच्यात मग हे फिजिकलसाठी होईल. डबल मेडिकलसाठी डबल एक अशी लिस्ट लागेल का? तसा विषय नाही आहे. तुमचे व्हॅकन्सी किती होतं तुमच्या काहीतरी 56 का, म्हणजे पहिला कमी होतं व्हॅकन्सी, डबल वाढवण्यात आल्या त्या 56,000च्या आसपास व्हॅकन्सी तुमच्या. ठीक आहे, म्हणजे कन्फर्म आयडिया नाही आहे, पण तेवढंच लगभग तेवढ्या तुमच्या व्हॅकन्सी आहे. तर म्हणजे तुमचे 8 गुणा पोरं हे क्वालिफाय करेल कशासाठी? फिजिकल आणि मेडिकलसाठी. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं मेडिकलसाठी एक अलग लिस्ट लागणार नाही. कारण की जर त्याला मेडिकलसाठी अलग लिस्ट लावायची असती तर फिजिकलमध्ये त्याने जास्त पोरं पास केली असते. ठीक आहे, 8 गुणा पास पोरं करेल. त्याच्यामुळं तुमचं फिजिकल आणि मेडिकल ह्याच लिस्टमध्ये तुमचं कव्हर होणार आहे. फक्त एक फायनल मीट राहणार आहे आता. ठीक आहे, तुमचे काय काय डाऊट असू शकते या डाऊटमध्ये आपण कुठे गेलं रे भाई. ठीक आहे, 4-5 गोष्टीचे तुमचे डाऊट आहे की तुमचं नोटीस ऑफिशियल आहे का, PET PST वेगवेगळे होणार आहे का, RFID मागील वर्षीचा काय बदल आहे आणि प्रोसेस कशी राहणार आहे बा. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं तुम्ही फिजिकल डेट तुम्हाला कन्फर्म झाली असेल की 20 ऑगस्टपासून तुमचं 11 सप्टेंबरपर्यंत फिजिकल आहे. लगभग तुमचं फिजिकल होऊ राहिलं काय 20 आणि हे लगभग 1 महिन्याच्या आसपास तुमचं फिजिकल आहे. जर तुमचं मेडिकल बी असतं, जर फेक जर असतं भैया आहे, तर फिजिकल आणि मेडिकल 1 महिन्यात होत नाही. तिथं काहीतरी लगभग 1.5 ते 2 महिन्याचा टाईम लागते. 1 महिन्यापेक्षा बी कमी दिवस आहे. त्याच्यामुळे तुमचं फिजिकल अलग आहे आणि मेडिकल अलग आहे 100%. ठीक आहे, तर महाराष्ट्रात आपलं बहुतेक सेंटर तुम्हाला माहिती असेल, एक नागपूरला होते लगभग आणि एक पुण्याला होते. हे 2 सेंटर असतात आपले. ठीक आहे, तर हे बघू शकता तुम्ही 30 सेंटरवर 1500 कॅन्डिडेट बोलवण्यात येणार तुमचे. अजून याच्यात काही नोटीसमध्ये तसं वाचासारखं नाही आहे. ठीक आहे, तर सगळ्यात मेन तुमचं हे जे फिजिकल डेट तुमचं 20 ऑगस्टपासून राहणार आहे. 20 ऑगस्टपासून तुमचं 11 सप्टेंबरपर्यंत तुमचं फिजिकल राहणार आहे. तर आजची डेट आहे भैया, हा महिना जुलै महिना संपला. आता फक्त 1च महिना राहिला आहे. 1 महिना बी नाही म्हणता येत त्याला, 20 दिवस लगभग. तर त्याच्यामुळं ज्यानं पण तयारी सुरू केली नसेल आता तरी तुमची तयारी सुरू करून टाका. 20 दिवसात होते कवर. 5 किलोमीटर काही लई मोठी गोष्ट नाही आहे. 5 किलोमीटर तुम्हाला कवर करणं आहे 24 मिनिटात. आणि अजून फिजिकलमध्ये काय काय होतं, फिजिकलमध्ये होतं तुमचं सगळ्यात पहिलं तुमचं होणार आहे काय, तर फिजिकलची प्रोसेस कशी असते. फिजिकलमध्ये ॲडमिट कार्ड येईन, तुमचं ॲडमिट कार्ड घेऊन जाणं पडेल. सगळ्यात पहिलं तुमचं हाईट, चेस्ट आणि वेट. ठीक आहे, त्याची ज्याची हाईट तर आता आपण काही वाढवू शकत नाही. हाईट जी आहे ते आहेच, फक्त एक चेस्ट आहे. चेस्टमध्ये बी भैया तुमची 80 सेंटीमीटर चेस्ट लागते. हे तुम्हाला माहितीच असेल. 80 आणि 5 सेंटीमीटर फुगावं लागते. तर तिच्यावर तुम्ही काम करा आतापासून. 10-20 दिवस राहिलेत. फुगवता कशी येईल याची व्हिडिओ यूट्यूबवर फुगू, म्हणजे काय काय बरोबर फुगत नाही बरं. चेस्ट फुगत नाही, 5 सेंटीमीटर पण फुगत नाही. आणि सीन असा आहे, आता सगळ्या गोष्टी डिजिटल झाल्या. म्हणजे तुमचं आता मी पण एक BSF SCMचं ते फिजिकल दिलं, तर त्यामध्ये बी रनिंगपासून सगळ्या गोष्टी डायरेक्ट डिजिटली झाल्या. म्हणजे रनिंग बी तुमचं ते RFID चिप राहते, ते सांगतो मी पुढे कसं असते त्याच्यावर होणार आहे. बरं तुमची हाईट बी डिजिटली चेक होती, चेस्ट बी डिजिटली चेक होती, वेट तर ते मशीन असते. म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या डिजिटली चेक होणार. याच्यात एक तोटा हे असते की सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला परफेक्टच पाहिजे, पॉईंटचा बी फरक नाही. आता चेस्ट चेक करताना 19-20 आपलं चालत होतं. जरा मॅन्युअली असते, कोणतं ऑफिसर काही जाऊ दे म्हणते बा पोरासाठी 1-2 सेंटीमीटर इकडे तिकडे करून ते करतात पास. ऑफिसरच्या मूडवर असते समजा ते. पण आता गोष्टी तशा नाही. आता सगळ्या गोष्टी त्या स्क्रीनवर येणार आहे. जेवढं दिसते तेवढंच तुमचं मेजर केलं जाणार आहे. तर हा तुमचा एक तोटा राहू शकते. त्याच्यामुळे तुम्ही हाईट तर काय करू शकत नाही. चेस्ट वेटचं बी एवढं ताण घेऊ नका. फक्त जास्तच खतरनाकवाला जास्त ओव्हरवेट राहू नका. वेटचा काही एवढा रोल येत नाही. फक्त चेस्टमध्ये पोरं लय काढतात चेस्टमध्ये. त्याच्यामुळे तुमचे चेस्ट 80-85 तुम्हाला फुगवा लागेल ही बाकीच्यासाठी. आणि आपलं जे मराठा आणि ST मराठाचं सर्टिफिकेट जे असतं, मराठा कास्टचं सर्टिफिकेट असतं स्पेशल ज्याच्याकडे असेल त्याला 78 लागते भैया चेस्ट. आणि 5 सेंटीमीटर फुरव लागेल. आणि STला बी 78 लागते. ठीक आहे, चेस्टचा विषय झाला सॉल्व. मग की तुमचं चेस्ट तुम्ही आतापासून तयार करत घ्या. आणि रनिंग तर तुम्ही करूच राहिले. रनिंग तुमचं 5 किलोमीटर पळणं आहे 24 मिनिटात आहे. तर आता हे जे RFID कशी नसते, तुमचं पाय असते भैया, पायाले दोन्हीकून 2 असे ते काही लय मोठं नसते ते धागे बिग्या. पोलीस भरती तुम्ही पाहिलेच असेल ते तसंच असते ते. फक्त काय काय ठिकाणी वेगळं असू शकते. काय काय ठिकाणी कुठे चेस्ट लावतात, कुठं जादा तर ते तुमच्या पायालेच लावणार आहे. दोन्ही पायाले RFID चिप्स, म्हणजे चिप्स नाही रे बा, चिप कसं म्हणू शकता त्याला, ते धागा बिगा टाईप असते ना ते त्या
आणि त्याला थोडंसं असं एक मशीन असते, घड्याळीवाणी असते, तर ते तुमच्या पायाला बांधलं जाते. त्याचा तोटा हाच आहे. म्हणजे तोटा तर काय म्हणता येणार नाही त्याचा, फक्त तुमचं 24 जे मिनिट आहे, 24 मिनटं तुम्हाला कंप्लीट करावं लागतं ना, 24,000 त्याच्या पुढे मायक्रोसेकंद बी घेणार नाही. मी मायक्रोसेकंद का सेकंद काहीच घेणार नाही ते, म्हणजे तुमचं 24 मिनिटाच्या आतच पाहिजे एनी हाऊ. आणि जर ते मॅन्युअली असतं, ऑफिसरनं घेतलं असतं, तर 2-3 सेकंद इकडे तिकडे होतात बघा. ते आपल्या हृदया दाखवतात, 1-2 सेकंद ते मागं पुढं करतात. पण हे सेन्सर टेक्नॉलॉजी कधीच दया कोणावर दाखवत नाही. त्याच्यामुळे तुमची तयारी आहे ना 24 मिनटावर कधीच ठेवू नका. पॉसिबल असेल तर 23 मिनटं आणि मॅक्स टू मॅक्स 23.5 मिनटं. ठीक आहे, 23-23.5 असले तर 23.5 मिनटं एवढीच तुमची, याच्यावर तुमचा टाईम जाऊ देऊ नका. सॉरी, तुमच्याकडे अजून पण 20 दिवस आहे. ठीक आहे, आरामात तुमचं 5 किलोमीटर तयार होते. ठीक आहे ना, असं ज्याचं तयार होईल नसन तरी बी, ज्याचं कसे बी कंटिन्यू असेल, तुम्ही फिजिकलले चालल्याचं बाई. ठीक आहे. तर मागच्या वर्षीपेक्षा तर तुमचे चेंजेस काय झाले, मेजर चेंजेस हेच की तुमचं फिजिकल आणि मेडिकल अलग अलग होणार आहे. आता जे ऑफिशियल नोटीस येईल त्यामध्ये ते तुमचं सांगाल बाकायचं तुमचं मेडिकलचं कधी प्रोसिजर घेणार आहे बा. ठीक आहे, तर अजून एक काहीतरी सांगायचं राहिलं वाटते, मी लिहिलं नाही यार कोणकोणते डाऊट होते. हेच मेन डाऊट आहे तुमचे की तुमचं फिजिकल आणि ते याचं सांगत होतं मी, काय आपलं ग्राउंडवर होतं. तर तुमचं जे ग्राउंडवर आहे ते फिजिकल तुमचं आता लोकचं जे हे हिस्ट्री आहे, तुमचं फिजिकल कधीच ग्राउंडवर घेतलं जात नाही. कारण की ते तुमचं 400चे किती ग्राउंड मारसान पाहिजे, कोणाच्या ध्यानातच राहणार नाही, कोणाला 7 मारले, कोणाला 8 मारले, किती कसं ते सीनच जमत नाही ते ग्राउंडवर. तुमचं फिजिकल कधी बी जास्त आहे ते मॅक्स, म्हणजे जास्तीत जास्त पॉसिबिलिटी हे की तुमचं ग्राउंड असते मान्य मला. पण ग्राउंड कसं ते असं तुम्हाला कनेक्ट करते, 4 रोड असे चौकोनी बिवकोनी कसं बी कनेक्ट करतात, आणि त्याच्या हिशोबाने तुम्हाला 25-25चे 2 असं ट्राय करते. म्हणजे 2च राऊंडमध्ये विषय सॉल्व्ह होईल. नाही तर मग म्हणजे 400चं ग्राउंड नसते बा तुमचं, आपलं जे आपण 1600साठी 400चं ग्राउंड मारतो, तर ते तुम्हाला ते समजणारच नाही आपल्याला किती ग्राउंड झालेत, कोणाचं एक होईल, कोणी मागं जाईल, कोणी पुढं, कोणी तिसरा राऊंडवाला त्याच्या पुढे चालू राहिलं, कोणी चौथ्या राऊंडवाला, ते खतरनाकवाला गोंधळ होऊन जाईल तिथं. त्याच्यामुळे ते तसं सीन करतच नाही आहे. कारण की आतापर्यंत आपण पाहिलं, तुम्ही पण दिलं असेल फिजिकल, की 5 किलोमीटर हे कधीच ग्राउंड घेत नाही सहसा. तर ते एक तर असं 4 रोड असतात. जर मी कुठं नागपूरला पाहिलं होतं ग्राउंड, तर ते असं चौकोनी रोडवर घेतात सहसा. पुण्याला बी तो सीन आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या कन्फ्युजनमध्ये राहू नका की आपलं ग्राउंड आपलं जे रनिंग आहे 5 किलोमीटर ते असे ग्राउंडवर होणार आहे, आणि मग ते मोजन कसं काय ते त्याच्यात तुम्ही अलग टेन्शनमध्ये राहायचं. त्याच्यामुळे टेन्शन लोड काय घेऊच नका. तुमचं 5 किलोमीटर 24 मिनटात इथं जर तुम्ही कवर करू राहिले, तर तिथं तुम्ही लिहून देतो 23 मिनटात कवर करसान. कारण की तिथलचा जोश अलग असतं, तिथं आपल्यावर प्रेशर असते, माणूस एनी हवं तिथं करते. त्याच्यामुळे तुमची तयारी व्यवस्थित ठेवा. 10-20 दिवस अजून आहेत, 20 दिवस म्हणू शकतो आपण. आणि नोटीस असं नका म्हणू की आता जे फायनल नोटीस आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, जे ऑफिशियल नोटीस आहे तेव्हा येईन, तेव्हाच मी फिजिकल तयारी सुरू करीन. म्हणजे याच्या भरोसा राहू नका. कारण की आता त्याला फास्ट करणं येते, त्याच्यामुळे ते गप्पा नोटीस काढून ऑफिशियल आता तुम्हाला समजले ना, त्याच्यामुळे तुमचा फायदा आहे की तुम्ही फिजिकलची तयारी आतापर्यंत सुरू करा. ठीक आहे, आणि उरलं मेडिकलसाठी आपण सांगूच नंतर काय काय डाऊट आहे तुमचे. तर ठीक आहे, अजून तुमचे काही डाऊट असेल माझ्या कमेंट सेक्शनमध्ये टाका, आपण कमेंटचे रिप्लाय देतच असतो. टेलिग्राम ग्रुप आहे, टेलिग्रामची चॅनलची लिंक लावून देतो मी, ती पण जॉईन करा. आपले GDचे सगळे पोरं त्याच्यावर आहे, डिस्कशन करत असतात काय विषय काय नाही, तर सगळ्या गोष्टी. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल माझ्या, अजून पण चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत भैया जय हिंद, जय महाराष्ट्र.